पॉवर मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आंटीची पुच्ची हाणली वा गोरी पान वहिनी. नेहमी टपटपीत मेकअप करून अगदी घरी असली तरी ओठावर लिपस्टिक असायची आणि कपडे असले टाईट घालायची की समोर बसून थोडी वाकली की तिच्या ब्लाऊजमधून किंवा पंजाबी टॉपमधून उभार बाहेर दिसायची. सगळ्यात जास्त मला ती आवडायची. तिची गांड उफ, काय चीज, एकदम कडक. एरोबिक्स. शर्मिला वहिनी तिच्या गांडीच्या सुडौलपणात टिकून होती. तिलाही तिच्याशी फ्लर्ट केलेलं आवडायचं. दीर भाऊजाई चेष्टेचं नातं वापरून मी तिच्याशी नेहमीच जास्त कडक काय आ ऊ असं बोलायचो. ती म्हणायची थालीपीठ देऊ का? हो. मला तर बाई कडकडच आवडतं, मऊ मऊ नाही आवडत. भाऊजी हो नाही असे संवाद आमच्यात चालायचे. आणि अशी माझी शर्मिला वहिनी माझ्या समोर अर्धनग्न होऊन उभी होती आणि मी वेड्यासारखं पाहत होतो. वहिनी उगाच एखादी चापट दिली असेल हो, खरंच काही वेळ वगैरे दिसत नाही. हात लावून बघ कशी सुजली माझी पाठ. वहिनीने दाताच्या खालचा ओठ दाबत मला सांगितलं आणि विजेचा झटका बसावा तसा माझा लवडा ट्रान्सफरमध्ये खाडकन उभा राहिला. थोडी पुढे झुकून माझ्या मांडीवर हात टेकून वहिनी माझ्याकडे पाहत होती आणि खांद्यावर हात ठेवून वहिनीची मस्त गांड पुढे वाकल्यामुळे अगदी उठावदार दिसत होती. अगदी हे ये आणि मला जाऊ अशा पोजमध्ये ती उभी होती. मी उठून उभा राहिलो आणि माझा लवडा बरोबर शर्मिला वहिनीच्या गांडीवर टेकला गेला. भाऊजी. मग मोठा माझा लवडा तिच्या गांडीवर टेकलेला आणि वहिनी सांगते, लावा भाऊजी हात लावा. जरा विश्वास नाही का तुमचा? शर्मिला वहिनीच्या पाठीवर थरथरत हात माझा ठेवला. कानशील तापली होती. हाताच्या तळव्याने वहिनीची पाठ चापचली. रसरस मी दुसरा हात शर्मिला वहिनीच्या पाठीवर ठेवला तसा तिच्या तोंडून सुस्कारा सुटला आणि तिनं माझ्या लवड्याला टेकवलेले तिचे नितंब काही बाजूला सरकवले आणि मी काहीतरी समजलो. असला मोका पुन्हा येणार नव्हता. मी पाठीमागून तिच्या दोन्ही स्तनावर हात नेले. हलकेच ब्राचा हुक उघडला आणि तिचे नागवे रोज हातात पकडून तिला जवळ खेचले. ऊ आ करत तिचे नितंब माझ्या लवड्यावर मी दाबत होतो. वहिनीला चावण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्यासमोर नव्हता. मग आता काय? होच्या शुरू असं म्हणत मी तिला मिठीत फिरवून समोर केली आणि शर्मिला वहिनीची पुच्ची पाचा 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 जाऊन काढली.